किंवा त्यांचं काय बुक्स वगैरे असतात ते लिहितात. आपल्या शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा हवी आहे आणि त्याचप्रमाणे मॅडम पोरांना आपण जे वर्षाला देतो फ्रीमध्ये पुस्तकं, काही बुक्स देतो, शूज देतो, युनिफॉर्म्स देतो, ते त्यांना टाइमवरती भेटत नाही. आणि राहिला प्रश्न, आपले सदस्य नगरसेवक बोलले की सीबीएसई शाळा नको म्हणून, पण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न आहे की आपल्या मुलांनी सीबीएसई शाळेमध्ये शिकावं, बोलावं, सीबीएसई शाळा तिथं चालू व्हावं. मला नाही माहिती मॅडम, पण आपल्या पालिकेच्या मार्फत जर सीबीएसई शाळा चालू झाली आणि आपल्या जनतेला परवडेल त्या ह्याच्यात त्यांची फीज असली किंवा फ्री मध्ये असली, तर प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल की आपण सीबीएसई शाळेमध्ये असं. मी मान्य करते की एसएससी कुठेतरी स्टॉप होईल, पण एसएससी शाळांना धक्का लागणार नाही. इंग्लिश मीडियम मधून तेही असतील, पण आताच्या स्टेजला प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपली मुलं हे सीबीएसई शाळेत जावं म्हणून. नाहीतर काही आई वडिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी परवडत नाही, तर उत्तर भारतीय मुलं ही आज मराठी मीडियमचं शिक्षण घेत आहेत. का तर आमची मुलं हे इंग्लिश मीडियम मध्ये जाऊ शकत नाही, काही जण मधूनच आपलं शिक्षण सोडून टाकतायत. त्यामुळे माझी तुमच्याकडे दरखास्त आहे की आपण आपल्या पूर्णपणे, मी बोलते की नवी मुंबई मधले सगळ्यांनाच शिक्षण हे पालिकेतर्फे फ्री मध्ये व्हावं. सीबीएसई स्कूल लवकरात लवकर चालू करण्यात यावी. प्रत्येक विभागात एक तरी स्कूल असावी, कारण की प्रत्येक आई वडिलांचं ते स्वप्न आहे.